सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर एका सुसाट फॉर्च्युनर गाडीनं पायी चालत असलेल्या आई आणि लेकाला जोरात धडक मारून उडवल्याची घटना 17 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर भरधाव वेगात मोटारसायकल आणि चारचाकी वाहने जात येत असतात. याबाबत बांधकाम विभागाला 15 दिवसांपूर्वीच गतिरोधक बसवण्यात यावं यासाठी निवेदन देण्यात आलेलं होतं. मात्र अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे आई आणि मुलाला जीव गमवावा लागल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. शहादा शहरातील द्वारकाधीश नगरमध्ये राहणारे कल्पना गजानन वाघ आणि आकाश गजानन वाघ हे पायी डोंगरगाव रस्त्यावरून आपल्या घराकडे जात होते. त्याच वळून तेथून जाणाऱ्या नाशिक पासिंग भरधाव फॉर्च्युनर कारनं कल्पना गजानन वाघ आणि आकाश गजानन वाघ या दोघांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कल्पना गजानन वाघ आणि आकाश गजानन वाघ या मायलेकरांचा जागीच मृत्यू झालेला आहे. काल रात्री 10 वाजता ही घटना घडली आहे. वाढदिवस साजरा करून पायी चालत आपल्या घराकडे निघालेल्या मायलेकरांच्या अशा अपघाती निधनामुळे परिसरात शोककळा पसरली. संभाव्य अपघात टाळण्यासाठी आणि वाहनांच्या वेगाला आवर घालण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्यावर गतिरोधक बसवण्यासाठी निवेदन दिलेलं होतं. परंतु अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मायलेकराला जीव गमवावा लागल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अज्ञात फॉर्च्युनर चालकाचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, शहादा.